आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। पितृपक्षाचे दिवस चालू आहे आणि अशातच आज आपण दाखवणार आहोत पितृपक्षात थाली। यामध्येच जी वरवरची तयारी असते ती आम्ही आधी थोडीफार करून ठेवलेली आहे। ती कशी ते मी तुम्हाला व्हिडिओद्वारे नक्की सांगेन। या सर्व पदार्थांचे साहित्य आणि प्रमाण आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहोत, त्यामुळे तो तुम्ही चेक करा। आता आपण पटकन करायला घेऊया। सर्वप्रथम आपण ना करंज्याचं पीठ मळून घेऊया। तर हे बघा, आम्ही जी चोय असते ना आपली मोदकांना लागते ओल्या खोबऱ्याची, ती आधी आम्ही करून ठेवलेली आहे। आता आपण काय करूया, पीठ मळून घेऊया। आपण 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं, त्यामध्ये घालूया मीठ चवीपुरतं आणि आता आपण हे मळून घेऊया। सैल असं पीठ मळायला घेऊया। तुम्ही पाहू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण काय करूया, हे झाकून जरा बाजूला ठेवूया। आता काय करायचे, आपल्याला ना गुळगुळे करायचे आहे। तर आपण काय करूया, आधी आपल्याला ना ते पीठ थोडं भिजवून ठेवावं लागणार आहे। सर्वात आधी ना आपण त्यामध्ये घालणार आहोत 1 केळं आणि सोबत अर्धी वाटी साखर। आता हे ना छान असं हातानेच कुस्करून घ्यायचं आहे। साखर आणि केळं छानपैकी एकजीव झालं पाहिजे। साखर आणि केळं एकजीव झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालूया 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यात घालूया 1 चमचा सफेद तीळ, सोबत घालूया चिमूटभर खायचा सोडा आणि चवीपुरतं मीठ। आता पाणी घालून ह्याचं एक घट्ट असं बॅटर तयार करून घेऊया। म्हणजे जसं आपण मूग भजी काढताना जसं बॅटर तयार करतो तशाच प्रकारे हे पण बॅटर करायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपल्याला इतकं घट्ट हे पीठ हवं आहे। आता काय करूया, हे पीठ आपलं रेडी आहे। आता हे अर्ध्या पाऊण तासासाठी झाकण मारून बाजूला ठेवूया, म्हणजे ते छान फुगेल। तर आपण खीर करायची आहे आणि ती खीर कशी करणार आहोत, आपण भाताची खीर करणार आहोत। त्यासाठी आम्ही जो राईस घेतलेला आहे, जो तांदूळ आपण शिजवून घेतलेले आहेत। आता काय केलंय, आपण एक अर्धा ग्लासच्या पेक्षा थोडं जास्त पाणी घेतलेलं आहे, ते तापत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हा राईस घालतोय, हा जो आपण शिजवलेला आहे। 2 शिट्ट्या घेतलेल्या आहेत त्या राईस साठी आपण आणि शिजवून घेतलेला आहे। आता ना आपण हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये ना 1 वाटी भरून आपण गूळ घेतलेला आहे ना, यामध्ये गूळ घालून घेऊया। बरं, आपण जेवढा राईस घेतलाय त्यापेक्षा थोडं कमी गूळ घ्यायचा आहे। तर समजा आपला राईस शिजवलेला जो भात आहे तो जर 1 वाटी असेल तर त्याला थोडं कमी म्हणजे गूळ घ्यायचा आहे। आता ना आपल्याला हे छान एकजीव झालं पाहिजे राईस आणि आपलं गूळ। त्यासाठी गॅस मंद करायची आणि हे छान एकजीव होऊन द्यायचं। गूळ आणि तांदूळ तर आपलं एकजीव होतंय, तर आपण काय करूया, जो घरात रवी असतो ना त्याने थोडं हे फिरवून घेऊया, म्हणजे जेणेकरून ह्याचे तांदूळ जे आहेत ना त्याचे छान बारीक बारीक तुकडे होतील, ते छान एकजीव होईल। पहा, प्रत्येकाची खीर करण्याची पद्धत वेगवेगळी आहे, पण आमच्याकडे पितृपक्षामध्ये ठेवण्यासाठी अशीच खीर केली जाते। बघा, आता हे छान ह्याला घट्टपणा आलेला आहे। तुम्ही पाहू शकता छान असा कड आलेला आहे। आता यामध्ये काय करूया, अर्धी वाटी नारळाचं दूध घालूया,
बरं, तुम्ही नारळाचं दूध नसेल घालायचं ना, तर तुम्ही यामध्ये खवणलेलं जे खोबरं असतं ना ते घातलं तरी सुद्धा चालेल. आता घालूया 1 छोटा चमचा वेलची आणि जायफळ पावडर. सोबत थोडंसं मीठ घालणार आहोत, थोडंसं. आता हे छान मिक्स करून घेऊया. सगळे पदार्थ घालून झाल्यानंतर आच मंद करायची आणि 5 मिनिटं झाकण मारून छान कड काढून घ्यायचा. 5 मिनिटं झालेली आहेत. बघा, छान कड आलेला आहे. आता आपण घालूया वरतून 1 चमचा भरून तूप. मिक्स करूया आणि तुम्ही पाहू शकता आपली खीर तयार आहे. आता आम्ही यात वरतून मनुके घालतोय. तुम्हाला हवं तर तुम्ही आधी सुद्धा घालू शकता, पण आम्ही नंतर घालतोय. ही आता तयार आहे, बाजूला ठेवूया. आता आपण वरण करायला घेऊया. बरं, वरणासाठी आम्ही जी डाळ घेतलेली आहे, जेवढी मुगाची डाळ त्याहून थोडी कमी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ती 3 शिट्ट्या घेऊन शिजवून घेतलेली आहे कुकरला. आपण घालूया तेल. सोबत घालूया राई, जिरं. आता आपण घालूया कढीपत्ता, लसूण आणि 2-3 मिरच्या. बघा, छान तडतडलंय. थोडंसं 2 मिनिटं झाकण ठेवूया. आम्ही 2 मिनिटं झाकण ठेवलेलं होतं कारण ते तेल आहे ना ते उडतं. परतवून घेऊया. आता यामध्ये 1 टोमॅटो घालूया. आणि 2 मिनिटं झाकण ठेवूया. झाकण काढूया. आता काय करूया, आपण यामध्ये घालूया 1 लहान चमचा हळद आणि सोबत थोडं हिंग, अर्धा चमचा हिंग. हे परतवून घेऊया आणि हे परतवून घेताच लगेच आपण त्यामध्ये घालूया शिजवलेली डाळ. थोडं पाणी घातलेलं आहे. आता ह्याला छान कड घ्यायचं आहे. आपण काढूया. छान कड आलेला आहे. आता काय करूया, आपण यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. सोबत घालूया ओलं खोबरं. 2 लहान चमचे ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर घालूया कोथिंबीर आणि आता एक 2 ते 3 मिनिटं कड घेणार आहोत. आपली डाळ तयार झालेली आहे. ही पहा, 1-2 मिनिटं कड घेऊ. आम्ही गॅस बंद करू. आता आपण गॅस बंद करूया. कड आलेला आहे. वरण होतच. आपण आता ना भाजी करायला घेऊया. आपण एक कडधान्याची भाजी करतोय, तर आपण कुकरमध्येच करणार आहोत. आपण ना चणे भिजत ठेवलेले होते. चणे छान फुगलेले आहेत. आता आपण चण्याची भाजी करूया. दोन पळ्या तेल घातलेलं आहे. त्यामध्ये घालूया राई, जिरं. आता त्यामध्ये घालूया 2 मोठे बारीक चिरलेले कांदे, सोबत एक 5-6 पत्ते कढीपत्त्याचे. सोबत घालूया 6 ते 7 पाकळ्या घेतल्यात ठेचलेला लसूण. परतवून घेऊया. परतवून घेतलेला आहे आपण. आता कांदा शिजत असतानाच आपण त्यामध्ये घालूया एक बारीक चिरलेला टोमॅटो, म्हणजे कांदा आणि टोमॅटो एकत्र शिजते. आता ठेवूया झाकण आणि आपण पहिला शिजवून घेऊया. पाहू शकता कांदा आणि टोमॅटो शिजलेला आहे. आता यामध्ये घालूया मसाले. आपण घालूया आगरी मसाला,
2 चमचे भरून घातलेला आहे। त्यानंतर घालूया 1 चमचा हळद, सोबत घालूया गरम मसाला 1 चमचा आणि आता हे परतवून घेऊया। आणि सोबत त्यात घालूया आपण थोडंसं हिंग। आता यामध्ये घालूया चणे, चॉकलेटी चणे घेतलेले आहेत। मिक्स करूया आणि आता आपल्याला काय करायचंय, आपण डायरेक्ट कुकरला लावणार नाही आहोत, आपण एक 5 मिनिटं ह्याला वाफ देणार आहोत पाणी न घालता। मंद आच करा, वरती ठेवा झाकण आणि 5 मिनिटं वाफ काढून घ्या। छान वाफ लागलेली आहे। आता यामध्ये घालूया 1 बटाटा, सोबत घालूया मीठ आणि सुक्या खोबऱ्याचं वाटण। हे आपण फक्त सुकं खोबरं आहे जे भाजून बारीक वाटून घेतलेलं आहे। एक 3 चमचे घातलेला आहे। चमच्याचा लहान आहे आपला जो चमचा घेतलेला आहे त्या भाजीच्या अंदाजाने घ्या। हे सगळं एकजीव करून घेऊया। एकजीव झाल्यानंतर थोडं पाणी घालूया आणि आता आपण कुकरचं भांड लावून घेऊया। झाकण लावून झाल्यावर मीडियम आच करायची आणि 4 शिट्ट्या घ्यायच्या। 4 शिट्ट्या घेतल्या की गॅस बंद करून टाकायची। आपली भाजी तयार आहे। दुसरी जी भाजी करायची आहे ना ती मिक्स भाजी करायची आहे। तर त्यासाठी या सगळ्या मिक्स भाज्या फळभाज्या घेतलेल्या आहेत। भोपळा आहे, वांग आहे, गवार आहे, फरसबी आहे, गाजर आहे, घोसाळी, शिरवळी, भेंडी घेतलेली आहे, घेवडा घेतलेला आहे आणि सोबत थोडी तोंडली सुद्धा घेतलेली आहे। आपण ना यात घालूया तेल, त्यामध्ये घालूया जिरं आणि थोडीशी राई। राई जर नको असेल तर तुम्ही स्किप करा। राई जिरं तडतडलंय, आता त्यात घालूया कढीपत्त्याची पाने आणि सोबत कांदा आणि त्यासोबत घालूया हिरव्या बारीक चिरलेल्या मिरच्या। आम्ही 5 मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला जसं तिखट कमी जास्त हवं त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता कांद्यासोबत आपण टोमॅटो पण शिजवून घेऊया। टोमॅटो पण घालतोय आणि 5 मिनिटं चांगला शिजवून घेऊया। कांदा टोमॅटो शिजलाय, त्यामध्ये आता घालूया 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धना पावडर, सोबत थोडीशी जिरा पावडर। मिरच्यांमुळे फक्त आपण यामध्ये मसाला घालणार नाही आहोत। जर तुम्हाला मिरची नसेल घालायची तुम्ही मसाला घातलात तरी चालेल। आता सर्व भाज्या घालूया, छान वर खाली करून घेऊया म्हणजे सर्व मसाले लागतील। आता ही भाजी ना आपल्याला वाफेवरच शिजवायची आहे। आता आपण काय करूया, स्लो गॅस करूया, वरती देऊया झाकण आणि 6 ते 7 मिनिटं चांगली वाफ काढून घेऊया। बघू शकता आपण वाफेवर ठेवलं होतं आणि ह्याला भाज्यांचंच पाणी हे बघा सुटलेलं आहे, छान आकसल्यात। आता काय करूया, यामध्ये घालूया खोबरं, 2 चमचे खोबरं घातलेलं आहे, सोबत घालूया चवीपुरतं मीठ, हे सगळं आता छान परतवून घेऊया। हे घालून झाल्यानंतर पुन्हा आपण झाकण देऊया आणि ज्या भाज्या आहेत त्या चांगल्या शिजवून घेऊया। आपण करंज्या करायला घेऊया।
आपण ह्याचे 5-6 गोळे केलेले आहेत. आता हे लाटायला घेऊया. आपण साच्यामध्येच करणार आहोत करंजी. ही पहा, अशा प्रकारे आपण सगळ्या करून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपली ही वाफेवरची भाजी मिक्स झालेली आहे. आता ही बाजूला ठेवूया आणि आता आपण सगळे पदार्थ तळायला घेऊया. चांगलंच तापलेलं आहे. आता त्यात एक एक करंजी सोडूया. त्या दोन्ही बाजूने छान फ्राय करून घ्यायचे आहेत. आता ना आपण या काढून घेऊया. या फ्राय करून झालेले आहेत. काढून घेऊया. त्यामध्ये आपण गुळगुळे काढायला घेऊया. मस्तपैकी टम्मपणे फुगलेले आहेत. जसे आपल्याला हवे आहेत गुळगुळे तसेच झालेले आहेत. तर दोन्ही बाजूने छान असे फ्राय करून घ्यायचे आपल्याला. बघा, छान लाल रंग आला ना म्हणजे आपले तयार आहेत. नक्की करून बघा, चहा सोबत अप्रतिम लागतात. बरं, मगाशी जे गुळगुळ्याचं पीठ आपण भिजवून ठेवलेलं होतं तर त्यातनं वेलची जायफळ पावडर आम्ही विसरलो होतं, पण आम्ही नंतर घातलेली आहे. तर तुम्ही जेव्हा करायला घ्याल ना तर त्यामध्ये वेलची पावडर नक्की ऍड करा. तर आपण हे काढून घेऊया. हे तयार झालेत. त्यातच वडे काढायला घेऊया. वडे बरेचदा दाखवलेले आहेत कसे करायचे. आता आपण तळायला घेऊया. दोन्ही बाजूने छान असा गोल्डन कलर यायला हवा. शकता छान कलर आलेला आहे. असाच कलर आपल्याला हवा आहे. आपले वडे पण छान आतून पण शिजलेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया.
पितृपक्षाची अशी थाली आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला कसं वाटलं ते। वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि आपण पुन्हा भेटत राहूया आजीच्या हातची जादूमध्ये। बाय।